घरट्याच्या मोहात पंख मिटू नये कधी, पाखरास फुलांचे प्रेम वाटू नये कधी, सुटले हे घर जरी दिशा भेटेल आपसुक, घरट्यात आभाळाची कशी मिटेल ही भूक, मशालीत पेटलेल्या वाटे काळोखही खोटा, काजव्याला काय भय कशा अंधारल्या वाटा, कशा अंधारल्या वाटा. महिने अनंतरावांना निरोप धाड, लवकर या म्हणाव, पार्टी बदलाया येळ लागणार नाही. कशासाठी आलायस? काय पाहिजे तुला? माझा हक्क. कुठला हक्क? आता उरलेलं आयुष्य भावाबरोबर शांतपणे घालवायचं असं ठरवलंय. गावभर चर्चा सुरू आहे. असल्या गोष्टी कुठे सांगताय तुम्ही आम्हाला? त्यात काय सांगायचं? हा, बायकांनाच उलटी जास्त माहिती असते असल्या गोष्टींची. मला तर वाटलं होतं तुमच्याकडूनच काहीतरी जास्तीचं कळेल. अहो ती चंद्रकलाबाई म्हणजे ते अनंतरावांचं. उगाच माझ्या तोंडून काहीतरी वधवून घेऊ नका. सगळ्या जगभर त्याची चर्चा सुरू आहे. अहो पण मला म्हणायचंय ती बाई गुरुजींच्या घरात कशा पायी शिरली? मग काय देसाईंच्या घरात शिरायला पाहिजे होती? उगा वाकड्यात शिरू नका. मला फक्त एवढंच म्हणायचंय, तिचा आणि गुरुजींचा काय संबंध? कुणीतरी खेळी करते, पण कोण ते अजून काय कळत नाही. मला वाटतं ही गोष्ट तात्यांच्या कानावर घालायला हवी, पण कुठल्या तोंडानं तात्यांकडे जावं तेच कळानसं झाले. आता त्या पोरीची गौरीची पण चूक आहे बघ. चांगली सुखात राहत होती तात्यांच्या घरात. 4 दिवस आणखी राहिली असती तर गाडं सुरळीत चाललं नसतं का? नाही राहिली तेच चांगलं झालं. गावभर चर्चा सुरू आहे याची. त्या टवाळखोरांचं काय मनावर घ्याय? अगं पण आपल्याला तर घ्यावंच लागणार ना मनावर. शेवटी देसाईंची बदनामी ते आपली बदनामी. तेच तर म्हणते मी, पोरीला लवकर उधळून टाका. तात्यांना म्हणावं लग्न करून घेऊन जावा. पोरीच्या जातीला कसलं आहे शिक्षण बिक्षण? असं कसं? अगं शिकलं तर पाहिजेच की. आता लग्न झाल्यावर बायका काही शिकत नाहीत का? आमच्या यमीची पोरगी लग्न झाल्यानंतरच शिकली. बघू, करून टाकू लवकरात लवकर लग्न. मग तर झालं. हे तोंड एकलं बोलून नुसतं काय व्हायचं? तिथं जाऊन बोलाल तर शपथ. प्रसादनं हे जे काही केलं ते त्याला शोभलं का? प्रसाद सारख्या मुलांनी असं वागायला नको. आता ही गोष्ट तात्यांच्या कानापर्यंत नाही गेली म्हणजे मिळावं. तुम्ही असं कसं म्हणता त्या वेळेला? कळली ते कळू देत ना. आणि शेवटी तो आनंद भाऊजींचा पोरगा आहे. आज ना उद्या त्याचं खरं रूप कळणारच आहे. उगाच काहीतरी बोल नका. आता आनंद भाऊजींमुळं सगळ्या घरादाराला त्रास होतो. हे काय खोट आहे का? आणि प्रसादनं आता जे काही केलं त्यामुळे बदनामी वाढणार नाही का? मला तर बाई काळजीच वाटते. तू उगाच काळजी नका करू. या गोष्टीचं सोक्षमोक्ष कसा लावायचा आणि हे प्रकरण कसं मिटवायचं याला तात्या चांगले समर्थ आहेत. उगाच काळजी करू नका तुम्ही. पण मी काय म्हणते, त्या बाईला मारताना कुणी बघितलं नाही ना त्याला?
अगं अख्खी गल्ली गोळा झालती. लय तमाशा झाला म्हणतात. आता हे तरी वेळेत जाऊन कानावर घालणार का? काय मा झालाय का? काय झालं काका? वर तोंड करून विचारतोय. अरे इतके दिवस ती बाई गुरुजींच्या घरात आहे, तर मग हे माझ्या कानावर घालावं असं वाटलं नाही का तुम्हाला? तसं नाही काका, तुम्हाला तसे इतके टेन्शन्स असतात. म्हटलं ही किरकोळ गोष्ट तुम्हाला काय सांगायची ना. किरकोळ गोष्ट किरकोळ आहे ही. अरे मला जर कळलं असतं की ती बाई गुरुजींच्या घरामध्ये घुसती आहे, तर हे प्रकरण मी हाताळलं असतं. तिला कसं बाहेर काढायचं हे मी ठरवलं असतं. तिच्याशी बोलून तुझ्या बापापर्यंत पोहोचता आलं असतं. या एकाच गोष्टीमुळे दोन्ही गोष्टींवर पाणी फिरवलंय. अनंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद झालाय आता. मग कसं वागायचं अशा बायकांची? प्रसादने जे केलं ते योग्यच आहे. आपल्या विरुद्ध कट रचतायत हे. ठेचून काढलं पाहिजे अशा लोकांना. तुला मध्ये बोलायला सांगितलंय मी. तुला तर असंही वाटलं असणार की अरे मी तिथे असायला हवं होतो, म्हणजे त्या बाईच्या डोक्यावर पिस्तूलच रोखलं असतं. मग काय मतपरिवर्तन करणार आहोत का आपण लोकांचं? खून करून प्रश्न सोडवणार आहेस तू? चांगलं काय वाईट काय कळायची अक्कल नाही, मला शहाणपणा शिकवतोय. चल निघेतून. 1 मिनिट माझ्यासमोर राहू नको. नेट अहो काय झालं? हा महाराजांचे प्रताप तुमच्या कानापर्यंत आले का नाही? त्या चंद्रकलेला धक्के मारून घरातनं काढलाय यांनी. उद्या गावामध्ये चर्चा होईल, लोक काय म्हणतील? देसाईनं मस्ती आली म्हणून. अहो पोरांच्या हातून चुका होतात. पोरं राहिलेत आता. तुम्हीच म्हणत होता ना त्यांना थोडेसे व्यवहार सांभाळू द्या. बघितलं का लायकी सिद्ध करून दाखवले दोघांनी. प्रसाद काय झालं ते नीट सांग बरं मला. काकू ती बाई गुरुजींच्या घरात बळजबरीनं घुसली. पर आता आपली गौरी भोळसट पडली. ती काय प्रतिकार करणार होती तिला? ही बाई त्यांच्या घरात 8-10 दिवस निर्लज्जासारखी राहिली का? बरं हे सगळं करत असताना तिची आपल्या विरुद्ध कटकारस्थानं चालूच होती. बरं या सगळ्याला गावातला कोणीतरी तिची मदत करत होता. अरे पण ज्या दिवशी ती बाई त्या घरात शिरली त्या दिवशी गौरीनी कल्पना नाही दिली? तिने सांगितलं होतं ना मला, फोन करून सांगितलं होतं. मग मी लगेच तिकडे गेलो आणि तिला घराबाहेर काढलं. तिनं सुद्धा घराबाहेर पडल्यासारखं केलं, पण ती पुन्हा घरात घुसली. आता गौरी एकटी पडली होती. मग मी विचार केला, म्हटलं आता या प्रकरणाचं जे काही करायचं ते आपल्यालाच करायला लागेल. आपल्यालाच सोक्षमोक्ष लावायला लागेल. अरे पण कुठल्याही बाईच्या अंगावर हात टाकायचा नाही, एवढी साधी गोष्ट कळली नाही तुला? मूर्खपणाचा कळस आहे हा. आपल्याला अक्कल नाही तर कोणाला तरी विचारायचं तरी. तर काका आता चूक झालीये, याच्यानंतर काय करता येईल आपण त्याचा विचार करूया ना. नाही विचार तर करावाच लागेल. याचं कारण इब्रतीचा प्रश्न आहे. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो असं जर वाटत असेल तर पहिला निर्णय या घराबाहेर पडायचं. देसाईंच्या घरामध्ये फक्त एकच माणूस निर्णय घेतो, सुधाकर देसाई. अहो काय बोलताय तुम्ही? हे चुकतात मुलं, पण त्यासाठी एवढं टाकून बोलायची गरज नाही. हा तुम्ही जर मध्ये बोलणार असाल ना तर लेकासारखं तुम्ही एका क्षणात नजरेबाहेर व्हा. काय ठरवलंस तू?
कशा अंधारल्या वाटा. सगळ्या सध्या एक महत्वाचं काम होतं. कोणाकडे बोलू नकोस. आपण बोलतो का भाऊ? ती बाई दिसती का रे? बाई? कोणती बाई? चंद्रकला बाई. चंद्रकला बाई? हा? अरे ती तमासगीर. चंद्री वय. हम्म. अहो आजकाल ती त्या गुरुजींच्याच घरात राहते. तुम्ही तिला एवढं चंद्रकला बाई म्हणलात, मला वाटलं दुसरी कोणती तरी बाई आणून ठेवली की काय. भाऊ, ओ भाऊ, एक विचारू. हा. आजकाल ती बाई काय तुमच्या बरोबर असते की काय? हट. नाही म्हटलं आता आनंदराव बी नाही आहे तर तुम्ही तिची काळजी बिलजी घ्यायला लागलात की काय? लय हुशार झाला सगळ्या. हा? मुद्द्याचं बोल. बाई दिसली होती का? अहो भाऊ कशाला काळजी करताय? चला आपण शोधू तिला. दवंडी पिटतो का गावात? अरे बाईला कशा पायी शोधताय असं विचारलं तर शोभा होईल. अहो भाऊ ते एवढं समजतं मला. अहो पण नेमकं काय काम होतं तिच्याकडं? आता तू तिला शोधणार आहेस का प्रश्न विचारणार? अहो भाऊ तसं नाही, पण गावात कोणी विचारलं तर काय सांगायचं? जग्या, तुला म्हणून खरं कारण सांगतो. त्या बाईला पटवायची, तिच्याकडून महत्वाची माहिती काढायची. साहेबांना अर्जंट भेटायचं अनंतरावांना. अहो पण ती बाई आनंदरावांना भेटत असेल कशावरून? अरे ती खबर लागली म्हणून तर शोधतोय तिला. सवय. भाऊ तुम्ही एक काम करा, तुम्ही जा घरला, मी शोधतो तिला. नक्की? बस काय भाऊ. बरं मी निघतो, पण कुणाकडे काही बोलू नकोस. चंद्रकला बाई. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो असं जर वाटत असेल तर पहिला निर्णय या घराबाहेर पडायचं. देसाईंच्या घरामध्ये फक्त एकच माणूस निर्णय घेतो, सुधाकर देसाई. काय ठरवलंस तू? कशा अंधारल्या वाटा. प्रसाद, प्रसाद, तुला तात्यांचा स्वभाव माहिती आहे ना? माहिती आहे मला, पण तरी सुद्धा कुठेतरी चुकीचंच वागतायत ना ते. माझ्या बापावरचा राग माझ्यावर काढताय. माहित नाही का मला, आमच्या बापानं आयुष्यात संकटांचे डोंगर उभं करण्याशिवाय दुसरं काहीच नाही केलं, काहीच नाही केलं. आपण गावाला काय सांगतो ते वेगळं आहे रे, पण कुठेतरी आपल्याला पण माहिती आहे ना, गुरुजींच्या आत्महत्येला माझा बापच जबाबदार होता.
आमच्या बापाचं हे असं वागणं काकांच्या राजकीय सामाजिक महत्वाकांक्षेच्या कुठेतरी आड येतं ना. नाही ते कुठेतरी असे धुमसायला सुरू होतात. राग साठतो त्यांच्या मनात आणि तो राग त्यांच्याही नकळत असा माझ्याकडे वळतो. मला ना त्रास या गोष्टीचा होतो की सगळं झाडून अगदी सगळं आमचं बाप करणार, पण त्यांची सगळी उष्टी खरकटी मात्र आम्हाला काढावी लागतात. सगळे आम्हाला काढावी लागतात. त्यांच्या कर्माची सगळी फळं मला भोगावी लागतात. झालं झालं तुझं बोलून. तुला एक गोष्ट सांगू का? हे बघ, तात्यांच्या मनामध्ये ना असं काही नाहीये की काकाचा राग तुझ्यावर काढतायत वगैरे. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहे. हा, एवढ्या सगळ्या प्रकरणांमुळे आपली खूप बदनामी झाली आहे. त्याच्यात हे आणखी एक प्रकरण वाढलं म्हणून थोडासा तोल गेला त्यांचा फक्त. तुला खरं सांगू, त्या बाईबद्दल माझ्या मनात अजूनही इतका राग भरलाय की त्या दिवशी मी तिला आहे ना धक्के मारून बाहेर हकलला ना, ते माझं डोकं ठिकाणावर होतं म्हणून. जर माझी खरंच सटकली असती ना, त्या बाईचा त्या दिवशी मी खून केला असता. समजू शकतो मी तुझ्या भावना. खरं सांगायचं तर माझ्याही डोक्यामध्ये राग होताच. गौरीचा फोन तुझ्याऐवजी मला आला असता ना, मी पण हेच केलं असतं जे तू केलंस. समीर, एक विचारू तुला. तू गैरसमज नको करून घेऊस, पण एक विचारतो. हे या बाईला जे काही धक्के मारून मी बाहेर काढलं त्या घरातून, हे कृत्य जर मी न करता तू केलं असतं तर काकांनी तुला माझ्यासारखंच घराबाहेर काढलं असतं. हे बघ, तुला जसं वाटतंय ना तसं नाहीये. तात्या जर असं काही बोललं असतील ना तर फक्त ते रागाच्या भरात बोलले असतील. जेवढं मला कळतं ना तेवढं मी सांगू का तुला, तात्या जितकं प्रेम माझ्यावर करतात ना तितकंच प्रेम तुझ्यावरही करतात. आपण दोघंही मुलासारखेच आहोत रे त्यांना. हा, म्हणजे तू त्यांच्या भावाचा मुलगा आहेस म्हणून तुझ्याविषयी त्यांच्या मनामध्ये काही राग आहे, वेगळं वागतात, वेगळं बोलतात तुझ्याशी. असं नाहीये, खरंच असं काही नाही. हे बघ समीर, तू आता मला जे काही सांगितलंस, जे काही उत्तर दिलंस ते मी समजू शकतो, पण माझा निर्णय झाला. काकांविषयी माझ्या मनात कुठलीही अडी नाहीये, कुठलाही संशय नाहीये. त्यांच्याबद्दल माझ्या मनात कुठलीही तक्रार नाहीये. मला हे सुद्धा माहिती की काकांनी आतापर्यंत तुझ्यात आणि माझ्यात कधीच भेदभाव नाही केला. ही गोष्ट तितकीच खरी आहे. माझ्या बापामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, खूप मनस्ताप सहन करावा लागतो. आणि म्हणूनच
या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मी एक निर्णय घेतला. मी हे घर सोडतो. काय डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? समीर, माझं डोकं ठिकाणावरच आहे, म्हणून मी हे घर सोडतो. अरे वेडा आहेस का तू? मी निर्णय घेतला. निर्णय घेतलाय, पण मी तुझं काहीच ऐकणार नाही, कळलं ना? हे बघ, माझ्या निर्णयाच्या आड नको येऊ, मला जाऊ दे. असं कसं? हे बघ, तू काहीही बोललास ना तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही, आणि मी तुला या घराच्या बाहेर जाऊ देणार नाही, कळलं ना? लक्षात ठेव. माझ्या चुकीमुळे देसाईंच्या इज्जतीला धक्का बसलाय. पुन्हा अशी चूक होऊ नये म्हणून मी घर सोडून जातो म्हणा. रडू नको, मी समजावतो त्याला. आता सुद्धा या भाषेत समजवणार आहात का? कुठं निघालास? माझं चुकलंय, निघतो मी.